आली आली भाग्यलक्ष्मी काशी, यापुढे तुला सूर्याला आईच्या मायानं सांभाळायचंय, या घरालाही सांभाळायचंय. गुरुआईंनी सांगितल्याप्रमाणे तूच हे घर सावरू शकशील. कौल दे, कौल दे, कौल दे. आई बिराई कौल दे. या लेकराला कौल दे आई बिराई. या गावावर तुझी छाया, या लेकरावर तुझी माया. आई बिराईला कौल लावायचा. आई बिराई कौल दे, कौल दे, कौल दे. आणि आम्ही राजकारणात उतरायचं की नाही हे विचारायचं. बाप्पाजींनी राजकारणात जावं अशी तुझी इच्छा असेल तर तुझ्या डोक्यावरचं फूल तुझ्या उजव्या बाजूला पाडून उजवा कौल दे. मला चित्राचा पत्ता मिळालाय. चित्रा? हो, ती तिच्या आईबाबांबरोबर मुंबईलाच असते आणि मला तिला लवकरात लवकर भेटायचंय. आईंचं अस्थि विसर्जन हरिद्वारला करण्याऐवजी आपण आपल्या नदीच्या पात्रात केलं तर चालेल? पण त्यानं काय होईल बेटा? आपण उरलेल्या पैशात आईंच्या नावाने गोरगरिबांना अन्नदान करू असं वाटतं. बाबा, तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला काही म्हणायचं नाही. गुरुआईंनी सांगितल्याप्रमाणे घराच्या चाव्या तुझ्या हातात दिल्या आहेत. जिच्या हातात घराच्या चाव्या तिचा निर्णय. अगोदर घ्या बाईच्या अंगावरचा तोंड झाकून शिके. कणाला काय झालंय का? तोंड झाकून शिके सांगितलं. काय झालंय? कणाला काय? अगं पोरीवाल्यात पोलीस आहे, बाईची चौकशी करतोय. मला वाटतं ह्याच बाईची चौकशी करत असणार तू. मी जाऊन सांगते. गेट लागलं काय तुला? डोकं फिरलंय का तुझं? खबरदार, या पोलिसासमोर तोंड उघडायचा नाही. कल्ला हे बघ सरिता, आईच्या अस्थींचं विसर्जन हरिद्वारला न करता आपल्या गावच्या नदीत करायचं हे मला मान्य नाहीये. आपण बोलू त्यांच्याशी. आपण नाही, तू बोल तिच्याशी. मला तिचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाहीये. आईंच्या अस्थींचा आपल्या गावातल्या नदीत विसर्जन करण्याचा निर्णय त्याला आवडलेला नाही. अगं, पण मी या बाबतीत बाबांशी बोलली आहे आणि त्यांना माझं म्हणणं पटतंय. मला सांग, या बाबतीत तुझं मत काय? कुणाच्या तरी भावना दुखावून हे सगळं करणं कितपत योग्य आहे? अगं सरिता, तू हे सगळं न मान्य करणाऱ्या कुटुंबातून आली आहेस ना. मला वाटलं होतं निदान या बाबतीत तरी तुझी मतं माझ्याशी जुळतील. या घरातल्या माणसांची एक विचार पद्धती आहे, मला त्यांना लगेच नाही बदलता येणार. पण जर मी त्यांना बदलू शकत नसेल तर तोपर्यंत मला बदलणं भाग आहे, नाही का? अगं सरिता, पण आणि तरी अर्थातच आता या घरातले सगळे निर्णय घेण्याचा अधिकार फक्त तुमचा आहे.